नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक रचना यातील सराव संच 4.2 पूर्णपणे बघणार आहोत। आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 पूर्णपणे सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न आहे पहिला, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। आता बघा, तसं म्हणायला गेलं तर हा प्रश्न खूप सोपा आहे आणि यावरची म्हणजे या सराव संचावरती प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी विचारलेले जातात, त्याच्यामुळे हा सराव संच खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातला प्रत्येक प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे। आता आपल्याला त्रिज्या किती घ्यायची आहे बघा, तर 3.2 सेंटीमीटर त्रिज्या आपल्याला घ्यायची आहे। पट्टी घ्यायची आणि 3च्या पुढे 2 रेषा आपल्याला दिसत बघा, हे 3 आणि हे 2, ओके। आणि शून्यापर्यंत काय करायचं ते माप घ्यायचं, इथपर्यंत आहे बघा, हे दिसलं माप 3.2 सेंटीमीटर, हे तुम्हाला माप आपल्याला घ्यायचं आहे। आता हे जे माप आहे ते काय करायचं आहे, त्या मापाचं आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे बघा। या ठिकाणी फिक्स करायचा, हा जो कंपास आहे तो फिक्स करायचा आणि वर्तुळ जे आहे ते आपण वर्तुळ काढून घ्यायचं आहे बघा। ते जे कर्कटक आहे ते कर्कटक हलवून द्यायचं नाही, ठीक आहे। हा झाला आपल्याला त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेला एक वर्तुळ झालं। आता आपल्याला काय करायचं आहे, सेंटर म्हणजे केंद्र, त्या हा केंद्र आहे, त्याला नाव काय द्यायचं आहे, P, इथे दिले बघा, P केंद्र असलेला। आता हा 3.2 त्रिज्या आपली झालेली आहे। आता त्यांनी काय विचारले, तर वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून आपल्याला एक स्पर्शिका काढायची आहे। आता आपण काय करायचं, ह्या जो P बिंदू आहे, हे जो सेंटर आहे ते पुढे असं आपण वाढवून घेऊया, ठीक आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, असं या ठिकाणी हा जो सेंटर आहे तो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, ठीक आहे। इथपर्यंत मी ह्याला आपण रे असं म्हणतो किंवा किरण असं म्हणतो। आता ही रेष आपण वाढवली, आता पुढं काय करायचं बघा, आता ही जी रेषा आहे ती वर्तुळाला या बिंदूमध्ये छेदते आणि त्याला आपण M असं नाव देऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचा आहे। आता बघा, मी ते डिस्टन्स काय घेतलं, तर हे एवढं मी डिस्टन्स घेतलं, बरोबर। मग हे मी आपल्याला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही डिस्टन्स घेऊ शकता। M बिंदूवरती आपल्याला कर्कटक ठेवायचा आहे बघा, आणि या साईडला एक असं आर्क करायचं आहे, तेच आर्क आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, स्पर्शिका करायची आहे। मग काय करायचं, ही जी पहिली जी आपण आर्क काढलेली आहे त्याच्यामध्ये हे अंतर झालं निम्म। आता आपल्याला हे अंतर काय आहे, निम्म आहे, मग आपल्याला अंतर हे निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, वरच्या बाजूला एक आर्क करायची आहे बघा अशी, आणि तीच आर्क खालच्या बाजूला करायची आहे। तेच अंतर, तेच कर्कटक उचलायचं आहे, अंतर बदलायचं नाही। वरच्या बाजूला एक कंस करायचा आहे आणि खालच्या बाजूला दुसरा कंस करायचा आहे, आणि या दोन्ही कंसामधून एक लाईन आपल्याला पास करायची आहे अशा पद्धतीने बघा स्पर्शिका आपल्याला मिळालेली आहे, ठीक आहे। वरती असे ॲरो करायचं आहे आपल्याला। हा M बिंदूतून आपण एक स्पर्शिका जी आहे ती वर्तुळाला काढलेली आहे। हे अंतर किती आहे बघा, त्रिज्या आहे 3.2 सेंटीमीटर आणि M बिंदूतून आपण या वर्तुळाला स्पर्शिका देखील काढलेली आहे, ओके। अशा पद्धतीने आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता। समजला तुम्हाला प्रश्न? समजला नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बघा। अशा पद्धतीने हा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। आता दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आहे, 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा, या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। आता वरती जसं आपण एक्झाम्पल सोडवलेलं आहे अगदी तसंच हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सोडायचं आहे, फक्त हे जे अंतर जरा चेंज करायचं आहे। किती घेतलं बघा, 2.7 सेंटीमीटर, ओके। हे 2 झालं अंतर, 5, 6, 7, हे तर 7 आहे आणि हे इथपर्यंत 2, म्हणजे हे बघा 2.7 सेंटीमीटर अंतर झालं। आता या मापाचं आपल्याला काय करायचं आहे बघा, तर एक असं वर्तुळ काढायचं आहे। वर्तुळ कसं काढायचं तुम्हाला आता माहीत आहेच। कर्कटकचं जे मधलं टोक आहे
हा जो मधला भाग आहे तो अजिबात हलवायचा नाही. तर हे झालं आपलं वर्तुळ, ज्याची त्रिज्या आहे 2.7 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचे आहे, जसं वरचं सोडवलेलं आहे अगदी तसंच जे सेंटर आहे किंवा जो केंद्र आहे त्याच्यातून आपल्याला एक रेष काढायची आहे आणि त्याला एक आपण ॲरो देऊया. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जो सेंटर आहे त्याला त्यांनी सांगितलं नाही, आपण ओ नाव देऊया. आणि या ठिकाणी जो छेदनबिंदू आहे, जो वर्तुळाला आहे तो हा जो बिंदू आहे त्याला आपण एम असं नाव देऊया. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण मागाशी केलेलं तसंच करायचं आहे. एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं. मी हे डिस्टन्स एवढं डिस्टन्स घेतले बघा. ठीक आहे. या ठिकाणी मी एक कंस काढला, तसंच इथं सुद्धा मी काढलं, एक आर्क काढले. आता याच्यामध्ये आता हा जो एक सेगमेंट आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं, निम्मापेक्षा जास्त अंतर मी घेतलं. या ठिकाणी मी कंस कर्कटक ठेवला आणि वरती एक आर्क केला. तोच आर्क मी खालच्या बाजूने केला. तेच अंतर आपण घ्यायचं, दुसऱ्या आर्कवर ठेवायचं. अशा ठिकाणी एक करायचं कंस आणि या ठिकाणी कंस केला. आता आपण काय करायचं आहे, पट्टीच्या सहाय्याने पुन्हा एकदा एक स्पर्शिका काढायची आहे. ओके. बघा व्यवस्थित आपल्याला स्पर्शिका मिळालेली आहे. ठीक आहे. आता हे जे अंतर किती आहे बघा, त्रिज्याचं ते आहे 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटर. हे रेष काढायची सुद्धा गरज नाही आहे, हे जे अंतर आहे तेच हे अंतर आहे. बरोबर. म्हणजे अंतर किती झालं, 2.7 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न सारखाच आहे. आता तिसरा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. आता तिसरा प्रश्न बघा, 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. आता आपल्याला बघा एक तर काय आपल्याला काढायचं आहे, 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढायचं आहे. आता हे जे अंतर आहे ते मी पट्टीवरती मोजून घेतलेलं आहे. तर आपण 3.6 सेंटीमीटरचं काय काढणार आहोत बघा, एक वर्तुळ काढणार आहोत. हे जे अंतर आहे ते मी ऑलरेडी पट्टीच्या साह्याने मापून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, असं हे जे एक सर्कल आहे, त्रिज्या किती आहे त्याची, 3.6 सेंटीमीटर. झालं. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळ केंद्र विचारात आपल्याला घ्यायचं नाही. मग आपण काय करायचं, आपल्याला 3 बिंदू घ्यावे लागतील. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक त्रिकोण करावा लागेल. बरोबर. मग आपण कोणतेही नाव घेऊ शकतो. या ठिकाणी बघा के नाव देऊया. हा एक बिंदू झाला, त्यानंतर हा एक बिंदू झाला आणि हा एक बिंदू झाला, कारण का आपल्याला वर्तुळ केंद्र या ठिकाणी घ्यायचं नाही. मग हा बिंदू देऊया बी, हा बिंदू देऊया आपण ए दिला. मग ए बी के हे झाले 3 बिंदू. मग आपण काय करायचं आहे, हे तिन्ही बिंदू आपण काय करूया, तर पट्टीच्या साह्याने आपण जोडून घेऊया. बघा अशा पद्धतीने ते आपण जोडून घेऊया. म्हणजे हा काय झाला, एक त्रिकोण तयार झाला. बघू शकते तुम्ही, अशा पद्धतीने हा त्रिकोण तयार झाला. मग आता काय करायचं आहे, हा जो कोण आहे तोच कोण आपल्याला इथं पण आणायचा आहे. मग ती प्रोसेस कशी असते बघा, आपल्याला एक काय करायचं, एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचे. म्हणजे एक आपल्याला थोडक्यात एक कोण काढायचा आहे. म्हणजे बघा ए बिंदूवर ठेवायचं आणि इथं अशी काय करायची आहे, एक अशी आर्क काढायची आहे. बरोबर. हेच अंतर घ्यायचं आणि या ठिकाणी इथं ठेवायचं बघा, के पॉईंटवर ठेवायचं आणि इथून पण एक आर्क आपल्याला काढायचे आहे अशा पद्धतीने इकडे. बरोबर. इथे एक आर्क काढले. आता काय करायचं, आता हे जे डिस्टन्स आपल्याला 2 डिस्टन्स, हे डिस्टन्स आपल्याला मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे आपण काउंट केलं आणि या ठिकाणी जिथं ह्या रेषे या बाजूला जिथं तो आर्क छेदतोय तिथं कर्कटक ठेवायचं आणि या बिंदूला काय करायचं आहे, एक ते आर्क काढायचं म्हणजे कंस काढायचं. म्हणजे आपल्याला हे अंतर मिळालं, वर्तुळाच्या बाहेर अंतर आहे आणि हे जे अंतर आहे आणि हा जो बिंदू के आहे त्याच्यातून आपल्याला काय काढायचे आहे, एक टँजंट म्हणजेच एक स्पर्शिका काढायची आहे. आणि ही आपली काय झाली, स्पर्शिका झालेली आहे. बघू शकता तुम्ही. बरोबर. या ही जी स्पर्शिका आहे ती के बिंदूमधून गेलेली आहे. बघा अशा पद्धतीने हा जो सेंटर आहे त्याला आपण कोणतेही नाव देऊ शकतो. ओ नाव मी दिलं,
तर अशा पद्धतीने आपल्याला जी डायग्राम आहे ती डायग्राम किंवा स्पर्शिका वर्तुळाचा ही स्पर्शिका ज्याच्यामध्ये वर्तुळ केंद्र विचारात घ्यायचं नाही, त्या पद्धतीने ही आपल्याला आकृती जी आहे ती काढायची होती. ठीक आहे. याच्याबद्दल जरी काय डाऊट असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, चला आता चौथा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूया. बघा, चौथा प्रश्न आहे 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ काढा, बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा, स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. आता बघा, एक तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 3.3 सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढायचं आहे. तर बघा, 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं अशा पद्धतीने एक मी वर्तुळ काढलेलं आहे. बरोबर. आता त्याची जी जीवा आहे त्या जीवेचं जे माप आहे ते बघा, इथं तुम्ही बघू शकता. या ठिकाणी 6.6 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्रिज्येचे जे माप आहे ते बरोबर काय आलेलं आहे, 6.6 हे आलेलं आहे. मग आपण हे काय करूया, जे जीवा आहे ती आपण काय करूया, आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने. बरोबर. मग आता याचा सेंटर जो आहे किंवा वर्तुळ केंद्र म्हणतो तो आहे O. बरोबर. आता याच्या ज्या बाजू आहेत ते एका ह्याला बिंदू, हा बिंदू आहे तो वर्तुळाचा जो स्पर्शिकाचा जो आहे तो बिंदू, त्याला P नाव देऊया आणि या ठिकाणी याला नाव देऊया आपण Q नाव देऊया. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, P या ठिकाणी एक स्पर्शिका काढायची आहे, तशी सेम स्पर्शिका आपल्याला Q या ठिकाणी सुद्धा करायची आहे. मग त्यासाठी कसं करायचं बघा. आता पहिल्यांदा हे जे अंतर आहे ते अंतर किती आहे, तर 6.6 सेंटीमीटर हे अंतर तुम्ही या ठिकाणी लिहा. 6.6 सेंटीमीटर. ठीक आहे. हे अंतर आपण लिहिलं. त्रिज्या काय लिहायची गरज नाही, जीवावरून आपल्याला कळते की त्रिज्या कशी असणार आहे. आता इथं काय करायचं बघा, आता या ठिकाणी स्पर्शिका काढायची आहे. मग आपण काय करूया, आता हे जे अंतर आहे हे अंतर आपल्याला जरा वाढवावं लागणार आहे. मग इकडं सुद्धा हा एक किरण झाला आणि हा सुद्धा काय झाला, या ठिकाणी Qच्या पुढे जरा वाढूया, तो सुद्धा काय झाला, एक किरण झालेला आहे. ओके. आता आपण काय करूया, सुटेबल डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी हे एवढं सुटेबल डिस्टन्स घेते. या ठिकाणी एक आर्क करायचा आहे, परत या ठिकाणी मी दुसरा आर्क केलेला आहे. तेच माप घ्यायचं आणि जसं आत्ता आपण आर्क केले P या ठिकाणी, तसंच Q या ठिकाणी सुद्धा आर्क करायचं. तुम्ही दुसरं अंतर घेतलं तरीसुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं, इथं या ठिकाणी पहिल्या आर्कच्या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं बघा अशा पद्धतीने, आणि तो फक्त आर्क जो कर्कटक आहे तो हलवून नाही द्यायचा. वरती एक कंस करायचा, खाली एक कंस करायचा, दुसऱ्या ठिकाणी टोक ठेवायचं कर्कटकचं आणि वर एक कंस करायचा आणि खाली कंस करायचं. इथं पण तसंच तेच अंतर असणार आहे, कारण का अंतर हे असल्यामुळे हे अंतरसुद्धा तेच असणार आहे. वरती एक कंस, खालच्या साईडला एक कंस करायचा आहे, तेच अंतर घ्यायचं आहे. दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आर्कवरती, वरती एक कंस आणि खालती एक कंस. बघा बघा, बरोबर आपली स्पर्शिका या ठिकाणी होते. अशा पद्धतीने एक ही स्पर्शिका झाली आणि दुसरी स्पर्शिका ही तर या ठिकाणी बघा. ओके. याला आपण नावसुद्धा द्यायचं आहे. नाव कोणतं आहे बघा, PQ आपण दिलेलं आहे. आता इथं कोणतं नाव देऊया आपण, या ठिकाणी ही झाली लाईन M, ही स्पर्शिका M झाली आणि ही स्पर्शिका झालेली आहे N. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही साईडला म्हणजे बिंदू P या ठिकाणी स्पर्शिका काढायची होती आणि बिंदू Q या ठिकाणी स्पर्शिका काढायची होती. आता ह्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशनसुद्धा आपण आता लिहूयात. ऑब्झर्वेशन म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षणसुद्धा आपलं जे काय आहे निरीक्षण आहे ते नोंदवायचं आहे. आता निरीक्षण कसं दिसते बघा, तर ह्या ज्या दोन स्पर्शिका आहेत त्या परस्परांना समांतर आपल्याला दिसत आहेत. बरोबर. आणि स्पर्शिका परस्परांना समांतर म्हणजे इथं काय होईल बघा, 90 अंशाचा कोनसुद्धा या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय. म्हणजेच तेच परपेंडिक्युलर म्हणजेच ते परस्परांना कसे 90 अंशाच्या काटकोनातसुद्धा छेदत आहेत आणि त्या परस्परांना समांतर देखील आहेत. बरोबर. आणि ह्या स्पर्शिका आहेत ते कसे आहेत, त्या परस्परांना पूरक देखील आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग त्याचं जे निरीक्षण आहे ते कसं लिहायचं ते आता आपण बघूयात.
तर आता बघा ऑब्झर्वेशन्स आपण बघूयात. स्पर्शिका PM समांतर स्पर्शिका QN आपल्याला दिसत आहे. इथे दिसते बघा, ही स्पर्शिका PM आहे आणि ही QN आहे. ओके, ही काय परस्परांना समांतर आहेत. बरोबर. कशावरून आपण हे लिहिलं? कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून आपण हे लिहिलं. आता मग कोण OPM बरोबर 90 अंश झाला. कुठं आहे कोण तो बघूया आपण. OPM इथं बघा, हा जरा OP आणि M इथे दिसते, तो 90 अंशाचाच आहे. आणि दुसरा कोण आहे OQN, म्हणजे बघा OQN हा 90 अंशाचा कोण आहे. मग हे प्रत्येकी दोन्ही कोण किती आहेत बघा, 90 अंशाचे आहेत. मग या दोन्ही कोणाची जर आपण बेरीज केली म्हणजेच कोण OPM अधिक कोण OQN म्हणजेच किती झाले बरोबर, तर 90 अंश अधिक 90 अंश बरोबर झाले 180 अंश झाले. म्हणजेच 180 अंश झाले. याचाच अर्थ काय झाला, तर कोण OPM व कोण OQN हे काय जर ते अंतरकोण आहेत. 180 अंश माप झाले म्हणजे ते अंतरकोण आहेत. आणि ते अंतरकोण असून परस्परांशी ते कसे आहेत, तर ते पूरक आहेत. आणि म्हणून अंतरकोण कसोटीनुसार स्पर्शिका PM समांतर स्पर्शिका QN ही आहे. ठीक आहे, हे काय झालं त्याचं ऑब्झर्वेशन झालं. ठीक आहे. आता पाचवा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. बघा, पाचवा प्रश्न आहे 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. हे सुद्धा थोडं बहुत फरकाने वरच्याच पद्धतीचं थोडंफार उदाहरण आहे. थोडेसे चेंजेस आहेत. आता ते काय चेंजेस आहेत हे आता आपण ह्या प्रश्नामध्ये बघूयात. आता बघा, या ठिकाणी 3.4 सेंटीमीटरचं हे मी सर्कल ऑलरेडी काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, तर जीवा काढायचा आहे ना. मग त्याच्यामुळे ही वर्तुळ केंद्रापासून खाली जरा, मग मी ही ते काय केलं, एक मी पॉईंट घेतला. त्याला आपण काय नाव देऊया पॉईंटला, तर कॅपिटल M आपण असं हे नाव देऊया. मग आता या पॉईंटपासून आता हे जे कर्कटकमध्ये अंतर आहे ते सुद्धा मी ऑलरेडी किती घेतलं आहे, 5.7 सेंटीमीटर एवढं अंतर मी पट्टीवरती मोजून घेतलेलं आहे. आता M या बिंदूवरती आपल्याला कर्कटक ठेवायचा आहे आणि या ठिकाणी अशी एक आपल्याला आर्क काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हा आपल्याला या ठिकाणी बघा हा बिंदू मिळतोय. मग हा जो पॉईंट आहे आणि हा M पॉईंट तो काय करूया आपण जोडून घेऊया. म्हणजे ही काय झाली बघा, ही जीवा 5.7 सेंटीमीटरची ही जीवा झालेली आहे. ठीक आहे. आणि सेंटर जो आहे तो सेंटर काय आहे, O आहे. इथपर्यंत कळालं. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, OM आणि आता इथं काय देऊया, N असं नाव देऊया. आता आपल्याला OM आणि ON हे काय करायचं आहे, वाढवायचं आहे. म्हणजेच कसं करूया बघा, आता O पासून M पर्यंत काय करायचं, एक रे काढूया आपण, किरण काढूया इथपर्यंत असं. ठीक आहे. ते वाढवूया आणि ON सुद्धा आपण काय करूया, वाढवूया. अशा पद्धतीने ON सुद्धा आपण वाढवलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, M आणि N या ठिकाणी आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत. ठीक आहे. मग आता नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, जसं पाठीमागच्या उदाहरणामध्ये केलेलं आहे अगदी तसंच काय करूया, या ठिकाणी एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आहे. तेच डिस्टन्स आपल्याला या साईडला सुद्धा घ्यायचं आहे. तेच आपण N या बिंदूवरती पण तसंच करूया. या ठिकाणी एक आर्क केला आणि दुसऱ्या ठिकाणी आर्क केला. आता या ठिकाणी बघा, हे जे पहिला आर्क आपण काढलेला आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि या साईडला एक कंस करायचा, तोच कंस खालच्या बाजूला करायचा आहे. दुसऱ्या आर्कवर ठेवायचा आहे कर्कटक आणि एक आर्क काढला तसंच खाली काढला. आता आपण हा आर्क काय करूया, थोडासा जो कंस काढलेला आहे तो थोडासा वाढवूया. आता इथून बघा आपल्याला एक छान अशी स्पर्शिका आपल्याला मिळते बघा. ठीक आहे. मिळाली आपल्याला N या पॉईंटवरती एक स्पर्शिका आपल्याला मिळाली आहे. तशीच आता इथं पण तसंच करूया, सेम डिस्टन्स असणार निम्म्यापेक्षा जास्त, जे आपण N या पॉईंटला घेतलं आहे तसंच क्लिअर करूया. वर एक आर्क खाली एक आर्क दुसऱ्या साईडला ठेवलं आपण. आता वरच्या बाजूला एक कंस केलं, खालच्या बाजूने एक कंस केला. आता इथून सुद्धा या लाईनमधून जायला असं एक आपण काय करूया, स्पर्शिका काढायची आहे. ओके. बघा व्यवस्थित आपली या ठिकाणी सुद्धा स्पर्शिका आलेली आहे. ठीक आहे. डिस्टन्ससुद्धा आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो
सोडवायचा होता. ह्याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. अशा पद्धतीने आपल्याला जे दोन ज्या स्पर्शिका आहेत एम पॉईंटवरती आणि एन या पॉईंटवरती त्या अशा पद्धतीने स्पर्शिका काढायच्या होत्या. चला 6वा प्रश्न बघूयात. पी केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. अशा पद्धतीचा हा जो त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता कसं सोडवायचं ते आता आपण बघूयात. पहिल्यांदा मी काय करते 3.4 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एक वर्तुळ काढून घेते. बाकीची प्रोसेस मी तुम्हाला लगेचच सांगते. आता बघा हे 3.4 सेंटीमीटर अंतराचं म्हणजे त्रिज्येचं हे मी वर्तुळ काढलेलं आहे. आता आपल्याला ह्या वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आहे. म्हणजे बघा 5.5 सेंटीमीटर हे अंतर झालं. आता एवढं आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे. बरोबर, हे झालं तेवढं अंतर. मग आता हे जे अंतर आहे त्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपण एक नाव देऊया. बरोबर, काय द्यायचं, क्यू नाव देऊया. ह्याला अंतर आपण दिलं क्यू. हे झालं पी आणि हे झालं क्यू. हे अंतर किती झालं, 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे, हे झालं अंतर 5.5 सेंटीमीटर. आता आपल्याला यातून काय करायचं आहे, आता हा जो पी क्यू आहे त्याचा अगोदर काय करायचं, आपल्याला लंबदुभाजक काढावं लागेल आणि मग नंतर आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, स्पर्शिका जे आहे ते स्पर्शिका काढाव्या लागणार आहेत. मग आता आपण काय करूया, आता हे जे अंतर आहे त्याच्यातलं काय करूया, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. ठीक आहे, आता आपण काय करूया, वर एक कंस काढूया, खाली एक कंस काढूया. बरोबर, तेच अंतर क्यू या ठिकाणी ठेवूया आणि हे अंतर काढूया. असं कंस काढायचं आणि खालच्या बाजूला एक कंस काढूया. आता आपल्याला दिसते हे काय आहे, पी क्यूला आपण एक लंबदुभाजक काढलेला आहे. ठीक आहे, आणि जो लंबदुभाजक आहे हा तो आपण या ठिकाणी एम नाव याला देऊया. आता ही जी परपेंडिक्युलर रेषा आहे, बरोबर, रेषा एम जी आहे, एम या ठिकाणी छेदते, ती पी क्यूची काय आहे, लंबदुभाजक आहे. मग आता आपण काय करायचं, पी एम हे अंतर आहे किंवा एम क्यू अंतर घ्या किंवा पी एम अंतर घ्या, हे आपल्याला जे अंतर आहे ते मोजायचं आहे. हे झालं, हे मोजलं, हे बरोबर निम्म अंतर आहे. या ठिकाणी एक आर्क करा आणि खालच्या बाजूला एक आर्क करा. बरोबर, आता हे जे अंतर आहे ते क्यू बिंदूमधून काय करायचं आहे, घालवायचं आहे. बघा या ठिकाणी आता हा जो हे अंतर आहे या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, हे अंतर पुढं आपण जरा वाढवूया म्हणजे आपल्याला तो जो किरण आहे तो छान दिसेल. बरोबर, या ठिकाणी हे अंतर फक्त लक्षात ठेवा, हे 5.5 आहे. आता या क्यू बिंदूमधून हे ज्या ठिकाणी जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण पास करूया. ही झाली एक स्पर्शिका आणि या ठिकाणी ही वरच्या बाजूची ही दुसरी स्पर्शिका आपल्याला मिळालेली आहे, जी की क्यू बिंदूमधून जाते. बघा किती सोपा आहे हा प्रश्न. ठीक आहे, याला आपण ए नाव देऊया आणि या साईडला आपण बी नाव देऊया. हा बिंदू बी आणि हा बिंदू ए. हा बी आणि ए म्हणजे ए क्यू ही स्पर्शिका झाली आणि बी क्यू ही दुसरी स्पर्शिका आपल्याला मिळालेली आहे. आणि हे अंतर किती आहे, 5.5 सेंटीमीटर. यासाठी आपल्याला लंबदुभाजक काढणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कंस आपण दिलेला नाही आहे, ॲरो काढलेला नाही आहे, आपण ॲरो काढून घेऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला आकृती जी आहे ती काढायची होती. ठीक आहे, याच्यातला शेवटचा काय प्रश्न आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. 7वा प्रश्न बघा, 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. जसं आता 6वं आपण उदाहरण सोडवलं तसं सेम आता आपल्याला हे सुद्धा उदाहरण सोडवायचं आहे. अंतर फक्त वेगवेगळे आहे. त्या ठिकाणी 4.1 त्रिज्या घ्यायची आहे आणि अंतर जे आहे वर्तुळ केंद्रापासून ते 7.3 सेंटीमीटर घ्यायचं आहे. आता बघा 4.1 सेंटीमीटरचं मी काय काढलं आहे बघा, या ठिकाणी वर्तुळ काढलेलं आहे. आता आपल्याला अंतर किती घ्यायचं आहे बघा, वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर म्हणजे इथं बघा हे अंतर आहे 7.3 सेंटीमीटर. मग हे झालं अंतर. इथं आपण मी एक पॉईंट काढून घेते आणि आपल्याला इथं थोडीशी आणखीन एक रेषा वाढवायची असते. बरोबर,
हा झाला एक किरण. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा वर्तुळ केंद्र झाला. वर्तुळ केंद्राला आपण नाव काय देऊया, तर ओ असं नाव देऊया. बरोबर. आणि या ठिकाणी ह्या बिंदूला जे आहे 7.3 सेंटीमीटर, तर त्याला आपण किती नाव देऊया, काय नाव देऊया, पी नाव देऊया. बरोबर, बिंदू पी. आणि हे जे अंतर आहे ते किती आहे बघा, हे अंतर आणि हे अंतर किती आहे, तर 7.3 सेंटीमीटर हे अंतर आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आता हे जे डिस्टन्स आहे मगाशी आपण काय केलेलं आहे, लंबदुभाजक लंबदुभाजक आपण काढूया. असं एक खालच्या बाजूला एक कंस करायचा आहे आणि खालच्या बाजूला कंस. पी या ठिकाणी कोण मापक ठेवायचे, कर्कटक ठेवायचा आहे आणि कंस करायचा आहे. आता हे दिसते अंतर, ह्याला आपण काय म्हणतो, लंबदुभाजक म्हणतो. बरोबर. म्हणजे OPचं हे काय आहे, निम्म अंतर आहे. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, 90 अंशाचा कोन झालेला आहे, त्याला आपण M असं नाव देऊया. आता आपण OM अंतर घेऊया किंवा MP अंतर घेऊया, कोणतंही अंतर घ्यायचं. कर्कटक M या बिंदूपाशी ठेवायचं, अंतर कॅल्क्युलेट करायचं OM किंवा OPचं, आणि वरच्या बाजूला एक कंस करायचा आणि खालच्या बाजूला एक कंस करायचा. आता P बिंदूमधून हा जो आपण कंस, हा जो छेदनबिंदू आहे आणि हा वरचा छेदनबिंदू, त्याच्यामधून आपण काय करायचं आहे, स्पर्शिका काढायची आहे. बघा अशा पद्धतीने ही याची स्पर्शिका आहे आणि ही वरच्या बाजूची स्पर्शिका ही अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आता याला आपण नाव देऊया, जसं आपण वर दिलं तसंच इथं दिलं तरी सुद्धा चालते. ए आणि हा बी, म्हणजे AB आणि AP हे काय झाली, याच्या रिस्पेक्टिवली काय झाल्या, स्पर्शिका झालेल्या आहेत. हे जे त्रिज्या आपण किती घेतली, 4.1 सेंटीमीटर आपण याची त्रिज्या घेतलेली आहे. 4.1 सेंटीमीटर काय झालेले आहे, त्रिज्या झालेली आहे. अशा पद्धतीने आपला हा जो सराव संच 4.2 जो आहे तो पूर्णपणे सॉल्व झालेला आहे. जर याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच धड्याचा संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 डिटेलमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 10वी आणि 9वीचे सुद्धा सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.